होते शिवाजी राजांच्या क्रांतीची इतिहासात जाण आहे. महापुरुषांच्या विचारावर मला अभिमान आहे. कोणी पण बालबाकाला करू शकणार या देशाला वाचविण्या भीमाचे संविधान आहे. ऐतिहासिक वारसा आपल्या समोर ठेवणार आहे की ज्या इतिहासावर पडदा पडला हे आताचा बाबासाहेबांचा इतिहास, सद्यस्थितीतला इतिहास, परंतु हा 200 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या समोर मी सादर करतो. वा 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 दादा. सर रामटेके सर विशेष करू. बाबासाहेब म्हणतात, मी महार जातीत जन्मलो याचा मला स्वाभिमान आहे. वा. मी महार जातीत जन्मलो त्या महार जातीचा मला सन्मान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे. कारण माझी महार जात ही इमानदार जात आहे. वा वा म्हणून मला माझ्या जातीचा सन्मान आहे. वा. आणि बाबासाहेब हे गर्वानं सांगतात. आताचे तरी शिकले सवरलेले लोक डॉक्टर साहेब जात लपवितात, परंतु माझे बाबासाहेब गर्वानं सांगत होते, रे काय, मला माझ्या महार जातीचा स्वाभिमान आहे. एकदा बाबासाहेबासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सांगत होते बाबासाहेब, त्याचा सुद्धा इतिहास आहे आणि तो इतिहास मी आपल्या समोर मांडणार. बांधवांनो, मिलिटरी मॅन साहेब लक्षपूर्वक आहे का डॉक्टर साहेब? 2 राजामध्ये लढाई झाल्यानंतर एक राजा पराजित झाला, म्हणजे छत्रपती शिवाजी राजाचा मुलगा छत्रपती संभाजी राजा आणि औरंगजेब यांच्यामध्ये जर युद्ध झालं, जर संभाजी राजे हरले तर राज्य कोणाचं यायला पाहिजे? औरंगजेबाचं. मग इथं शेंडीवाल्याचं राज्य कसं आलं? ब्राह्मणाचं राज्य कसं आलं? या देशातले इतिहास संशोधक अजूनही यावर विचार करत नाही. याला कारण होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी राजाला संस्कृत शिकवलं होतं आणि वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजाने बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता. कुठला ग्रंथ? बुद्धभूषण. आणि 1 2 3 4 5 नाही,
तर संभाजी राजाने संस्कृत मध्ये 14 ग्रंथ लिहिले होते. 14 वा 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 वयाच्या 14व्या वर्षी ग्रंथ लिहिणारा संभाजी राजा. या शिर्डीवाल्याने ब्राह्मणांनी काय सांगितलं? रंडेबाज होता, बेवड्या होता, दारुड्या होता, म्हणून औरंगजेबाने त्याचा पराभव केला. खोटी गोष्ट आहे. यांनी काय केलं? आबाजी भट व रंगनाथ स्वामी यांनी छल कपट करून संभाजी राजाला पकडून दिलं. आणि बरेच काही दिवसांनी औरंगजेबाला विनंती केली की बादशाह, तो गुन्हेगार आमचा आहे, तुमचा नाही. कारण त्याने आमच्या मनुस्मृतीच्या कायद्याचं उल्लंघन केलं, त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावं. संभाजी राजाला ताब्यात घेतलं आणि वडू तुळापूर या ठिकाणी त्याला नेलं. नदीच्या संगमावर संभाजी राजाला म्हणले, या डोळ्याने तू संस्कृत वाचलं ना, डोळे फोडले. याच हाताने तू पुस्तकं चालली ना, हात छाटले. याच जिभेने तू संस्कृत बोलला ना, जीभ छाटली. याच पायाने तू काशीला चालत गेला ना, पाय छाटले. आणि शेवटी मुंडक छाटलं आणि भाल्याच्या टोकाला टोचलं आणि नदीच्या तीरावर गाडलं. त्या दिवसापासून महाराष्ट्रात गुढीपाडवा मानण्याची सुरुवात झाली. ज्या दिवशी अरे आमचा राजा यांनी मारून टाकला, त्याचं शिर भाल्याच्या टोकाला टोचलं, त्या दिवसाला हे गुढीपाडवा म्हणून आजही कुणबी मराठी लोक साजरा करतात. ज्या दिवशी मराठ्यांचा राजा मेला, तो दिवस सण म्हणून साजरा करतात. यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काय? आणि दवंडी दिली गावात कोणी? ब्राह्मणांनी. जो कोणी संभाजी राजाच्या शरीराच्या तुकड्याला हात लावेल त्याचं मुंडक कलम केल्या जाईल, तलवारीनं उडवल्या जाईल. कोणी समोर आलं नाही. ही बातमी हळूहळू महारवाड्यात पोहोचली. महार लोक गोळा झाले आणि म्हणले, अरे आपला राजा मरून पडलाय, आपल्याला गेलं पाहिजे. गणपत नावाच्या महारानं सगळी महार मांडळी गोळा केली. मराठ्यांच्या घरी गेली. म्हणले, अहो आपला राजा मरून पडला, तुम्ही काय करताय, चला की. म्हणले, नाही नाही नाही, आम्हाला जीव द्यायचा नाही, आमची मुंडकी उडवून घ्यायचं नाही, तुम्ही जावा. महार लोकांनी जीवाची पर्वा केली नाही. भाऊ गेले. छत्रपती संभाजी राजाचा एक एक तुकडा गोळा केला आणि जसा संभाजी राजा होता तसाच एक एक तुकडा शिवून संभाजी राजा तयार केला. मग आता तरी तुम्ही अग्नी द्या याला. म्हणले, नाही नाही. मराठी म्हणले, नाही नाही, तुम्हीच द्यावा. महाराणी आपल्याच महारवाड्यात संभाजी राजाला अग्नी दिला. त्या गावाचं नाव आहे वडू बुद्रुक. अजूनही महारवाड्यात संभाजी राजाची समाधी आहे. हा इतिहास मी आपल्या समोर सादर करतोय. अरे महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा हो, या महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा असून लाखान. नारा आहे यांचा. एक मराठा लाख मराठा. परंतु त्यावेळी नव्हतं. म्हणून म्हणतोय, या महाराष्ट्रामध्ये मर्द मराठा असून लाखान. पण संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोकांनी. 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 संभाजी राजाला अग्नी दिला.
माझ्या जातीच्या स्वाभिमानाचं गाणं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणत होते मी महार जातीत जन्मलो याचा मला स्वाभिमान आहे. कारण सगळ्या जातीत जर इमानदार जात कोणती असेल त्या जातीचं नाव महार. म्हणून दोन ओळी लिहिल्या. महारांचे महादिव्य देशाच्या कामी पडले, संग्राम मोठे मोठे या महारामुळेच घडले. राजाचे राजवाडे महाराणी राखले, राजाच्या राजराण्या महाराणी राखल्या, पण कुणाला स्पर्श सुद्धा केले नाही. एवढी इमानदार जात त्या महार जातीनं काय केलं? संभाजी राजाला, अरे संभाजी राजाला, त्या संभाजी राजाला अग्नी दिला रे महार. संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोक. 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 संभाजी राजाला. एवढंच नाही, कोणी लोक म्हणतात भीमा कोरेगाव घडलंच नाही. त्या पाप्यांना, त्या चांडाळ्यांना मनोज राजा सांगू इच्छितो. ज्यावेळी इंग्रजाची एंट्री भारतात झाली आणि त्यांनी पुण्याकडे कूच केली, त्यावेळी बाजीराव पेशवानी महार सैनिकांना बोलवलं, सरदारांना बोलवलं आणि म्हणले आपल्या पुण्यावर इंग्रज लोक चालून येणार आहेत, तुम्ही तलवारी सज्ज ठेवावं. महार सरदार सगळे एका सुरात बोलले, पेशवे आम्ही आपल्याकडनं लढायला तयार आहोत, पण आमची एक अट आहे. म्हणली काय? हे आमच्या गळ्यातलं गाडगा आणि ढुंगणाचा फडा काढावा लागेल, तर आम्ही तुमच्या सोबत लढू, नाही तर लढणार नाही. त्या बाजीराव पेशवे म्हणला मी गाडगही काढणार नाही, फडाही काढणार नाही, तुम्ही लढले तरी चालेल, नाही तरी चालेल. सिद्धनाथ महार उठला, म्हणले आम्ही लढणार नाही. इंग्रजाशी करार केला आणि त्यांना सुद्धा आड घातली. आमच्या गड्यातलं गाडगा आणि कमरेचा फडा सोडावा लागल आणि आमच्या जातीच्या लोकांना तुमच्या सैन्यात भरती घ्यावं लागल. इंग्रजांनी कबुली दिली आणि 500 महार भीमा कोरेगावात लढाई करण्याआधी वडू बुद्रुकला गेले. संभाजी राजाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि राजाला सांगलं, राजे आम्ही आज तुमच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हे 500 महाराणी काय केलं बघ? तेली माडी कुणबी ना मराठा पेटला, अपमान हा कुणाच्याही ना जिवारी बेतला. मनोज राजा, अरे छत्रपती संभाजी राजाचा बदला भीमा कोरेगावात 500 महाराणी घेतला. संभाजी राजाला अग्नी दिली रे महार लोक. 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 संभाजी राजाला अग्नी दिली रे महार लोक.
फौजी ढाबा मेजर सुधीर साहेब यांच्याकडनं सुद्धा पार्टीला बक्षीस मिळालं, धन्यवाद. आणि त्याप्रमाणे माझे मित्र चंदन मेश्राम, माजी सरपंच रेंगापूर यांच्याकडनं पार्टीला 2000 रुपये मिळाले, धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत करावं. ऐकावं. ब्राह्मणांनी साधला डाव, ब्राह्मणांनी साधला डाव, ब्राह्मणांनी साधला डाव, ब्राह्मणांनी साधला डाव. जे जे श्रेष्ठ दिसलं ब्राह्मणांनी त्याला त्याला आपलं बनवण्याचा प्रयत्न केला. बुद्धाला सुद्धा विष्णूचा अवतार बनवून टाकलं. कोणी? ब्राह्मणांनी. शेंडीवाले एंटीना बाबासाहेबाला सुद्धा विशेषण लावली. साधूच्या आशीर्वादानं झाला. आणि एका त्याच्या कवीले कवित्वाही ते करायला लावलं. दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू, आद्य कुलभूष तू भूषण भीमराया. साधू वरदान, असं साधूच्या वरदानानं जर बाबासाहेबासारखे लेकर जन्म झाले असते तर हजारो बाबासाहेब निर्माण झाले असते रे आतापर्यंत. खोटी गोष्ट आहे, होत नाही. म्हणून म्हणतोय ब्राह्मणापासून सावधान. ब्राह्मणांनी साधला डाव, साधला डाव, ब्राह्मणांनी साधला डाव, ब्राह्मणांनी साधला डाव. ब्राह्मणांनी साधला डाव, शावाचा आणून 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 डाव. ब्राह्मणांनी साधला डाव, शावाचा आणून आव, जान तुकडे तुकडे शिवले. शरीराचा एक एक तुकडा जाने तुकडे तुकडे शिवले. अरे जाने तुकडे तुकडे शिवले, त्याच गणपत महार गणपत महार नाव, गणपत महार नाव, गणपत महार नाव, गणपत महार नाव, गणपत महार नाव. त्या गणपत महाराजचं आडनाव शिवले पडलं का? तर त्या गणपत महारानं छत्रपती संभाजी राजाचा शरीराचा तुकडा आणि तुकडा शिवला आणि जशाला तसा संभाजी राजा बनवून त्याला अग्नी दिला. म्हणून म्हटलंय ब्राह्मणांनी साधला डाव, शावाचा आणून आव, त्याने तुकडे तुकडे शिवले. अरे ज्याने तुकडे तुकडे शिवले त्याच गणपत गणपत महार नाव, गणपत महार नाव, गणपत महार नाव, गणपत महार नाव, गणपत महार नाव. नारे आता आहे तो एक मराठा लाख मराठा आता आहे, पण त्यावेळी नव्हते. कोणी पुढे ना आले, कोणी पुढे ना आले शेंडीवाल्याच्या धाकान. कोणी पुढे ना आले शेंडीवाल्याच्या धाकान, कोणी पुढे ना आले शेंडीवाल्याच्या धाकान. अरे कोणी पुढे ना आले, अरे कोणी पुढे ना आले शेंडीवाल्याच्या धाकान. पण संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोका. संभाजी राजाला अग्नी दिला महार लोका रे, 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 संभाजी राजाला अग्नी दिला महार लोका रे.
कोणाची जात एवढी चतुर, केवढी चतुर. आमच्यातही संत झाले, त्याला नाव ठेवलं. तो संताचं नाव आलं की मागे जातीचं नाव येते. निश्चित नाही तर तुम्ही पहा, चोखा मेळा महार, चोखा महार, सावता माळी, गोरा कुंभार. ही झाली आमची माणसं, बहुजन समाजाची माणसं. लगेच नाव आलं की त्याच्या मागे जात आली. आणि रामदास स्वामी, औरंगजेबाचा हेर, आदिलशहाचा हेर, आणि त्याले म्हणते शिवाजी राजाचा गुरु. शिवाजी महाराजाचे अंगरक्षक मुसलमान. कुणाचे? शिवाजी महाराजाचे. औरंगजेबाचे वकील ब्राह्मण, रक्षक ब्राह्मण. म्हणून म्हणतोय मराठ्यात मुसलमानाचा द्वेष खपवल्या जाते. त्यावेळेस लढाई राजा राजाची होती. शिवाजी महाराजाच्या राजावर औरंगजेबानं अफजल खानाला पाठवलं. शिवाजी महाराजानं अफजल खानाला राज्यावर चालून आला म्हणून कापून काढला. इथं काही जातीचा मुसलमान होता म्हणून कापून काढला नाही रे, तो स्वराज्यावर शिवाजी महाराजाच्या चालून आला म्हणून कापून काढला. मग दुसरी गोष्ट त्याच युद्धातली, त्याच प्रसंगातली, शिवाजी महाराजांनी जसं अफजल खानाला फाडलं तसाच अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी ब्राह्मण होता. कोण? ब्राह्मण शेंडी. ब्राह्मण. जसं अफजल खानाला खाली पाडल्याबरोबर या कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजावर तलवार चालवली. शिवाजी महाराजाच्या डोक्यात जिरे टोप होता म्हणून शिवाजी महाराज वाचले. फक्त डोक्याला अजूनही खोंग आहे, फोटोमध्ये सुद्धा आहे. ही देण कोणाची होय? ब्राह्मणाची. म्हणून म्हणतोय मराठ्यात मुसलमानाचा द्वेष खपवल्या जाते. अफजल खानाच्या खुनाने डोळे दिपवल्या जाते. अरे शिवरायाला तलवारीने जखमी करणारा मनोज राजा कृष्णा भास्कर कुलकर्णी का लपवल्या जाते? का लपवल्या जाते? कृष्णा भास्कर कुलकर्णी तो तर खरा शिवाजी महाराजाचा शत्रू होता. अफजल खान मेला होता, तो तर जीव घेणार नव्हता मेल्यावर. परंतु जिवंत शिवाजी महाराजाला धोक्यात आणणारा जर कोण असेल तर हा कृष्णा भास्कर कुलकर्णी. म्हणून म्हणतो संभाजी राजाला का मारलं यांनी? मनुस्मृतीची विटंबना केली म्हणून. राजा संभाजी संस्कृत शिकला, संभाजी संस्कृत शिकला, राजा संभाजी संस्कृत शिकला, राजा संभाजी संस्कृत शिकला, राजा संभाजी संस्कृत शिकला. जुन्या लोकांची म्हण आहे, आंधळा काळी एक वेळा विसरतो, बार बार विसरत नाही. चंदन, शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी राजाला संस्कृत शिकण्यासाठी पाठवलं. कारण शिवाजी महाराजाला माहित होतं, अरे मला माझा राज्याभिषेक करण्यासाठी ब्राह्मणांनी किती लुटलं. गागा भट्टाचार्याला काशीहून बोलवा लागलं आणि भारोभार सोनं द्यावं लागलं, तेव्हा त्याने राज्याभिषेक केला. म्हणून शिवाजी राजाने संभाजी राजाला संस्कृत शिकायला पाठवलं. हा पहिला गुन्हेगार झाला. कोणाचा? ब्राह्मणाचा. राजा संभाजी संस्कृत शिकला, राजा संभाजी संस्कृत शिकला, राजा संभाजी संस्कृत शिकला, राजा संभाजी संस्कृत शिकला, राजा संभाजी संस्कृत शिकला. राजा संभाजी संस्कृत शिकला, त्याच्या पुढे कोणी ना टिकला. पुढे कुणी ना टिकला, त्याच्या पुढे कुणी ना टिकला, त्याच्या पुढे कुणी ना टिकला, त्याच्या पुढे कुणी ना टिकला. राजा संभाजी संस्कृत शिकला, त्याच्या पुढे कुणी ना टिकला. काशीला पुरून उरला, त्या काशीला पुरून उरला.
संभाजी राजा ऐकला, संभाजी राजा ऐकला, संभाजी राजा ऐकला, संभाजी राजा ऐकला, संभाजी राजा ऐकला. पण खरी दुधाशी बेईमानी खरी दुधाशी बेईमानी इथे केली ताकान. खरी दुधाशी बेईमानी भाऊ केली ताकान. पण त्या संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोका. संभाजी राजाला अग्नी दिली रे महार. संभाजी राजाला अग्नी दिली रे महार लोक. 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 जे परिणामाची चिंता न करता ध्येय आपल्या समोर ठेवून वादळ वाऱ्याला तोडवीत जातात ते लोकांच्या चिर स्मरणात राहतात. त्याच्यातलं फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजी महाराज. जोपर्यंत या देशात या आकाशात चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत छत्रपती संभाजी राजाचा इतिहास जिवंत राहील याची गॅरंटी नाही. परंतु जोपर्यंत महार या धरतीवर जिवंत आहे तोपर्यंत संभाजी राजाचा इतिहासही जिवंत आहे. कारण मनुस्मृतीला तुडवून पाय, मनुस्मृतीला तुडवून पायी, मनुस्मृतीला तुडवून पायी, मनुस्मृतीला तुडवून पायी. मनुस्मृतीला तुडवून पाय अशी घडविली नवलाई. अशी घडविली नवलाई, अशी घडविली नवलाई, अशी घडविली नवलाई, अशी घडविली नवलाई. मनुस्मृतीला तुडवून पाय अशी घडविली नवलाई. ब्राह्मणाच्या वर्चस्वाची, ब्राह्मणाच्या वर्चस्वाची अरे त्या शेंडीवाल्याच्या वर्चस्वाची त्यानं पुसून काढली शाही. त्याला पुसून काढली शाही, त्याला पुसून काढली शाही, त्याला पुसून काढली शाही, त्याला पुसून काढली शाही. ठीक आहे नंतर बोलतोय. मनुस्मृतीला तुडवून पाय अशी घडविली नवलाई. ब्राह्मणाच्या वर्चस्वाची त्यानं पुसून काढली शाही. यांनी आवी काय उठवली. संभाजीराजा बेवडा होता, संभाजीराजा रंडेबाज होता, नालायक होता. मला सांगा 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा माणूस बेवडा असू शकतो. आयुष्यभर मरेपर्यंत संभाजीराजांनी दारूला स्पर्श केला नाही. बापाचा वसा त्याने घेतला. शिवाजी महाराजाला जेव्हा गडावरची ती सुभेदाराची सून शिवराय समोर आणून उभी केली त्यावेळी छत्रपती शिवराय काय म्हणले होते. सुभेदाराची सून पाहून वदले छत्रपती शिवराय. आताची ऐश्वर्या फेल, माधुरी दीक्षित फेल, एवढी ती मुसलमानाची सुभेदाराची सून इतकी सुंदर. सैनिकांनी काय आणलं. गडकिल्ल्याची दारं बंद झाली, दूध विकायला आली होती ती.
दार बंद, सायंकाळ झाली, दार बंद झाली, दूध विकायला उशीर झाला, ती गळावरच अटकली. नंतर ती लहान बाळ तिला घरी, बाळाच्या आकांताने ती जायला निघाली, परंतु सैनिकांनी तिला अडविलं आणि धरून महाराजासमोर नेलं. हेतू काय होता सैनिकांचा? की महाराज खुश होतील, इजारदारी देतील, जहागिरी देतील, गड्यातला कंठा देतील, ही अपेक्षा. गेले घेऊन महाराज त्या स्त्रीला, परस्त्रीला, सुभेदाराच्या सुनेला, एका मुसलमानाच्या स्त्रीला पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत नाडतात आणि आपल्या दाढीवरून हात फिरवताना, कुरवडताना दाढीला शिवाजी महाराज म्हणतात काय, अगं त्या सुभेदाराच्या सुनेला पाहून वदले छत्रपती शिवराय. त्या सुभेदाराच्या सुनेला पाहून वदले छत्रपती शिवराय. तुझ्यासारखी सुंदर होती, अग तुझ्यासारखी सुंदर होती माझी जिजाऊ माय. त्याचा पोरगा रंडेबाज निघू शकतो नाही. उभ्या जवानीत फिरला नाही, जवानीत फिरला नाही, उभ्या जवानीत फिरला नाही, उभ्या जवानीत फिरला नाही. अरे राजकुमार होता तो, शिवाजी राजाचा पुत्र होता तो. उभ्या जवानीत फिरला नाही कधीही शोकानं, उभ्या जवानीत फिरला नाही कधी शोकानं, उभ्या जवानीत फिरला नाही कधी शोकानं, उभ्या जवानीत फिरला नाही, उभ्या जवानीत फिरला नाही, अरे उभ्या जवानीत फिरला नाही कधी शोकानं. त्या संभाजी राजाला अग्नी दिला रे या महार लोकांना. संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोकांना, 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 संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोकांना. समता सैनिक दल नवा चिकना तर्फे भेट मिळाली. वाऱ्यावानी वार्ता पसरली महारवाड्याला, गावखेड्याला. वाऱ्यावानी वार्ता पसरली गावखेड्याला. संभाजीची चिता पेटली महारवाड्याला. आम्ही तर डायरेक्ट म्हटलो संभाजीची चिता काय ऑटोमॅटिक थोडी पेटली. अरे संभाजी राजाला अग्नी दिला अरे महार लोकांना. संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोकांना, संभाजी राजाला अग्नी दिला महार लोकांना, संभाजी राजाला अग्नी दिला महार लोकांना, संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोकांना, संभाजी राजाला अग्नी दिला रे महार लोकांना. शेवट आहे का भोसले घराण्याशी महाराजचे संबंध काय होते मी आधीच सांगलं. डॉक्टर मेजर चंदन मेश्राम इथल्या इतिहासकाराची बदमाशी आहे. मा जिजाऊ साहेबाचं माहेर कोणतं? माहेर कोणतं मा जिजाऊ साहेबाचं विदर्भातलं? कुठलं? क्या बात आहे सिंदखेड राजा. बहुत बढ़िया. त्या सिंदखेड राजाला मी गेलो. मा जिजाऊ साहेबाचा वाडा महारवाड्या.
लखुजी जाधवाची मुलगी संपूर्ण शिंदखेड्यातली एकही जाधव पाटील नाही, सगळे जाधव महारच, सगळे जाधव महारच. 100-200 लोकांनी विचारलं आम्ही का हो हे सगळे जाधव महाराज आहे इथं, पाटील फाटील नाही का जाधव? म्हणले हे सिंदखेड राज जन्माले आला तेव्हापासून इथं जाधव पाटील जन्माले नाही आला. सगळे जाधव महाराज आहेत म्हणजे इथे. बरं, पुराव्या दाखल लखुजी जाधवाचा वाडाही महारपुऱ्यातच. म्हणजे जिजाऊ कोणाची लेख होती? महाराजची लेख होती. म्हणूनच छत्रपती शिवरायाचं सोयरीक सिद्धनाथ महाराज जोडली होती. कुण जोडली होती? सिद्धनाथ महाराणी. म्हणून म्हणतो भोसले घराण्याशी ऋणानुबंध होते महारांचे, भोसले घराण्याशी ऋणानुबंध होते महाराचे, न्यायासाठी पेशवाईशी द्वंद्व होते महारांचे. छत्रपती शिवरायाची, त्या छत्रपती शिवरायाशी मनोज राजा शिखल आणि पाण्यासारखे संबंध होते महाराचे. जसं चिखल पाण्याला सोडू शकत नाही आणि पाणी चिखलाला सोडू शकत नाही, म्हणून अजूनही या इतिहासकाराने ही गोष्ट लपून ठेवली की लखुजी जाधव हा महार होता आणि माझी जिजाऊ साहेब ही महाराची पोरगी होती. पण मनोज राजा जरी इतिहासकार नाही पण कवी आहे, तो आपल्या योग्यतेनुसार लिहू शकतो. आजूबाजूचा मागोमाग सच्चाई आणि बाबासाहेबाला प्रमाण मानून मला जन्म देणाऱ्या माय बापाचं सुद्धा मी ऐकत नसतो जेवढं बाबासाहेबाचं ऐकत असतो. कारण मला माहित आहे माझा बाबासाहेब कुणालाही इजा पोचू देणार नाही याची मला गॅरंटी आहे. म्हणून लिहिलंय. शेवट आहे गाव काय? शेवट मनुस्मृतीचा करुणी रास, मनुस्मृतीचा करुणी रास असा घडविला इतिहास. हा प्रसंग आहे 12 मार्च 1639चा. आज 2023 आहे. 2023 मायनस 1669 89 करा. किती वर्षे झाली? त्यावेळी ब्राह्मणाच्या आदेशाचं उल्लंघन करणं खायची गोष्ट नव्हती रे. त्याला दम लागत होता. 440 व्होल्टेज पॉवर. ते छत्रपती संभाजीराजांनी दाखवला. मनुस्मृतीचा करुणी रास असा घडविला इतिहास. मनुस्मृतीचा करुणी रास असा घडविला इतिहास. आणि कष्टाने मनोज राजा, आणि कष्टाने मनोज राजा लाविली ज्ञानाची रास. और पोराला ही सजा मिळाली हो. पोराला ही सजा मिळाली जी भोगली बापान. शिवाजी महाराजाचा सुद्धा खून करण्यात आला. हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजाला फक्त कणकण आली होती, हिवता, म्हणून महाराज बिछाण्यावर पडले होते.
ब्राह्मणांनी बरोबर आबा भटानी आणि आपल्या रंगनाथ स्वामीनी बरोबर वेळ गाठली. लोक इकडे भजना भुजनात गंग जय जय राम कृष्ण हरी टाळ्या मृदंग धन सुरू. इकडे शिवाजी महाराज ओरडले तरी कुणाला ऐकू गेलं नाही. आबा भटानी रंगनाथ स्वामीनी शिवाजी महाराजाच्या तोंडावर उश्या ठेवल्या 2 आणि दोघांनी 2 इकडून दाबून धरल्या. शिवाजी महाराजाचा अंत असा केला. आवई उठवली. शिवाजी महाराज तापानं फनफनले आणि मेले. आणि म्हणून लिहिलं मनोज राजानं काय, पोरालाही सजा मिळाली, पोरालाही सजा मिळाली, पोरालाही सजा मिळाली, पोरालाही सजा मिळाली. पोराला जी सजा मिळाली जी भोगली बापान, त्या संभाजी राजाला अग्नी देणारे महार लोका, 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 संभाजी राजाला अग्नी देणारे महार लोका. आता हे झालं 2-4 वर्षाचा काळ झाला, 200-400 वर्षाचा. परंतु हल्लीचा काळ काय, शॉर्ट बट स्वीट, फक्त मुकडा गातो. अरे या गोरगरिबाला इंगा दावला, या गोरगरिबाला इंगा दावला मोदी शहान. वाह 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 वाह, सुनो. अरे या गोरगरिबाला इंगा दावला मोदी शहान. भाकरीवरती GST लावला मोदी शहान. भाकरीवरती GST लावला मोदी साहेबाने, 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 भाकरीवरती GST लावला मोदी साहेबाने. बंधुजनो, देशात संविधानाचे राज्य असले पाहिजे. मेजर असले पाहिजे की नाही, चंदन दादा असले पाहिजे की नाही, डॉक्टर, देशात संविधानाचे राज्य असले पाहिजे. नालायक हातात संविधान नसले पाहिजे. वाह, नालायक हातात. वाह वाह. बाबासाहेब म्हणले होते, माझं संविधान किती चांगलं असेल पण राबवणारे लोक जर नालायक असतील तर त्याला संविधान जबाबदार नाही. बरोबर. म्हणून म्हणतोय, देशात संविधानाचे राज्य असले पाहिजे, नालायक हातात संविधान नसले पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा, मनोज राजा 2024 ला घरी बसले पाहिजे. कारण 2024 ला हे घरी का बसले पाहिजे, यांच्या सरकारने 22,000 शाळा बंद केल्या. किती? 22,000 शाळा बंद केल्या आणि 18,000 देशी दारूचे नवीन परवाने दिले. 18,000. किती? 18,000. 18,000. म्हणजे तुमचे पोरं शिकू नये. काल काढल्या ज्योतिबाने शाळा, काल प्रचूर बंडाने काढल्या ज्योतिबाने शाळा, काल प्रचूर बंडाने त्या शाळा बंद केल्या, त्या शाळा बंद केल्या द्रोणाचार्याच्या गुंडाने. त्या शाळा बंद केल्या द्रोणाचार्याच्या गुंडाने,
काल सावित्री मातेने थोडा कमी कर. काल सावित्री मातेने पाणी देऊन वाळवला. काल सावित्री मातेने पाणी देऊन वाळवला. तोच वृक्ष कुऱ्हाडीने तोच वृक्ष कुऱ्हाडीने एकनाथाने लोढवला. तोच वृक्ष कुऱ्हाडीने एकनाथाने लोढविला. तोच वृक्ष शिवाजीने एकनाथाने लोढविला. तोच वृक्ष शिवाजीने. उद्या आमदार खासदार सारे सोवळे होतील. सोवळे म्हणजे ब्राह्मण. उद्या आमदार खासदार सारे सोवळे होतील. आणि 18,000 देशी दारूचे दुकान लागले तर बहुजनाचे लेकर सारे बेवडे होतील. 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 बहुजनाचे लेकर. मेरी दुनिया में सवेरा नहीं होने देता. मेरी दुनिया में मेरी दुनिया में सवेरा नहीं होने देता. ये जमाना उसे मेरा नहीं होने देता. वाह वाह वाह. वो जमाना उसे मेरा होने नहीं देता. मेरी दुनिया में सवेरा नहीं होने देता. ये जमाना उसे मेरा नहीं होने देता. काश लग जाता मेरे हाथ कोई सूरज. काश काश लग जाता मेरे हाथ कोई सूरज. माँ कसम मैं किसी भी घर में अंधेरा नहीं होने देता. वाह वाह. गोरगरिबाला इंगा दावला मोदी शहान. गोरगरिबाला इंगा दावला मोदी शहान. गोरगरिबाला इंगा दावला मोदी शहान. अरे गोरगरिबाला इंगा दावला मोदी शहान. भाकरीवरती जीएसटी लावला मोदी शहान. भाकरीवरती जीएसटी लावला मोदी साहेबाने. भाकरीवरती जीएसटी लावला मोदी